नमस्कार, मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे हे आहे कारलं आणि याला मी छान आत्ताच उकडून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता याला मी हळद मीठ लावून असं छान असं गरमच दिसते बघा, उकडून घेतलेलं आहे। याला मी थोडंसं गूळ टाकून आणि काळ्या मसाल्याचं करणार आहे। इथे बघू शकता, इथे हा मी काळा मसाला ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे। याच्यामध्ये आहे कांदा, लसूण, खोबरं आणि अद्रक, कोथिंबीर हे चांगलं असं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याला लाल मिरची, धना पावडर, जिरा पावडर असं टाकून याला मसाला करून हा घेतलेला आहे। त्याच्यासोबत घेतलेला आहे 1 चमचा गूळ। असं कारलं माझ्या मुलाला खूप आवडतं, त्यामुळे मी त्याच्यासाठी हे करत आहे। तुम्ही बघू शकता याला छान असं आपण मिक्स करणार आहोत आणि हे कारल्यामध्ये भरणार आहोत। तुम्ही अशा पद्धतीने हे कारलं करून बघा, खूप टेस्टी लागतं। तसं तर उकडल्यामुळे कडू लागणार नाही, कारण याच्यामध्ये पहिलेच ऑलरेडी हळद आणि मीठ हे टाकलेलं आहे। आता ह्याला असं छान असं कालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे असं मधून बघा मी चिर लावून याच्यातल्या बिया सगळं काढलेलं आहे। याला छान असं भरून काढायचं आहे आणि आपल्याला इथे ठेवलेलं आहे कढई।